नमस्कार, मी धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात नागराज न्यूज. आज जागतिक महिला दिन. सर्वप्रथम नागराज न्यूजच्या वतीने महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण खास महिला दिनानिमित्त पोलीस उपनिरीक्षक अनुसया माने यांच्या या जीवन प्रवासाची माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहूयात खास मुलाखत. नमस्कार, नागराज न्यूजमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज जागतिक महिला दिन या निमित्तानं ज्या आपल्या जीवनामध्ये उत्तुंग भरारी घेतलेल्या अशा अनेक महिलांचा आज या ठिकाणी आपण त्यांच्याशी दिलखुलास चर्चा करून आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. अशाच पद्धतीनं आज आपण पोहोचलेलो आहोत निलंगा पोलीस स्टेशनमध्ये. या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या अनुसया माने मॅडम यांच्याशी आपण आज दिलखुलास चर्चा करणार आहोत. मॅडम, नागराज न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वप्रथम मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की तुमचं बालपण आणि तुमचा जीवन परिचय काय? नमस्कार, मी पोलीस उपनिरीक्षक अनुसया माने. सध्या पोस्टिंग आहे पोलीस स्टेशन निलंगा येथे. मी सदर न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या सर्वप्रथम शुभेच्छा देते. माझं बालपण हे जहागीर चिंचोली, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव येथे झालेलं आहे आणि माझं शिक्षण जिल्हा परिषद शाळा चिंचोली जहागीर येथे मी 1ली ते 7वीपर्यंत शिक्षण माझं पूर्ण केलेलं आहे. बरं, लहानपणी आता तुम्ही तुमचं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेमध्ये गेलेले. लहानपणी कुठल्या गोष्टीची आवड आणि छंद होते? मला लहानपणी खेळामध्ये भरपूर इंटरेस्ट होता. मी खेळत पण होते आणि वाचनामध्ये पण माझा इंटरेस्ट होता. वाचन आणि खेळ हे दोन्ही मला आवडायचे. वाचन आणि खेळ हे निश्चितच तुम्हाला दोन्ही आवडायचे. मग तुमचं उच्च माध्यमिक आणि माध्यमिक शिक्षण कुठं झालं आणि तो प्रवास कसा होता? माझं माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण हे उमरगा तालुक्यामध्ये भारत विद्यालय शाळा आणि त्यांचीच पुढची जी श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा येथे माझं शिक्षण झालेलं आहे. बरं, त्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण घेत असताना तुम्हाला कुठल्या गोष्टीची आवड होती आणि तुम्हाला म्हणजे कुठले छंद जास्त होते आणि कॉलेजमध्ये काय म्हणजे तुम्हाला कुठल्या वेगळ्या नावाने असे काही ओळखत होते का? मला पूर्वीपासूनच वाचनाचा छंद असल्यामुळे मी जास्त वेळ हा लायब्ररीमध्ये घालवत होते. त्यामुळं मला सर्व चिडवायचे की खूप अभ्यास करणारी, उद्या कलेक्टर होणार आहे का वगैरे, असं एक थोडंसं माझे क्लासमेट वगैरे मला चिडवायचे. खूप अभ्यास करते, जास्त लायब्ररीला चिटकून बसते, बाहेर येत नाही, असं थोडंसं जरा होतं. लायब्ररीला चिटकून बसणारी अशी तुमची त्या मध्यंतरीच्या काळामध्ये ओळख होती आणि तुम्हाला म्हणजे जाणीवपूर्वक चिडवले जायचे कलेक्टर होणार आहेत का? आज खरं तर तुम्ही त्यांना असं हे केलेलं आहे की तुम्ही आज पोलीस उपनिरीक्षकापर्यंत पोहोचून त्यांचा आवाज बंद केला असं वाटते? निश्चितच जे चिडवणारे आहेत अजून कुठल्याही पदावर विराजमान नाहीत. निश्चितच मी त्यांचा आवाज हा बंद केला असं वाटतं मला. बरं, हा तर झाला तुमचा शैक्षणिक. बरं, तुमची कौटुंबिक परिस्थिती काय होती लहानपणीची तुमच्या आईवडिलांची आणि तुम्ही कसं घडलात? तुम्हाला इकडं का कोणी वळवलं का? काय कसं आलात तुम्ही इकडं? माझे आईवडील हे शेती करतात आणि कुटुंबाची परिस्थिती ही बेताचीच होती. आम्ही 2 बहिणी आणि 1 भाऊ असं आम्ही भावंड होतो. मग त्यामध्ये काहीतरी करून दाखवायचं ही जिद्द होती. आईवडील आपले शेतकरी होते. आम्ही शाळेचा वेळ म्हणजे शाळा संपल्यानंतर आम्ही त्यांना शेतामध्ये मदत करायला पण जायचो आम्ही तिघंही भावंड. त्यामुळे त्या कामाची जाणीव आणि आपले आईवडील किती कष्ट करतात याची जाणीव मला पूर्वीपासूनच होती. शेतकरी कन्या ते आज पोलीस उपनिरीक्षक, काय वाटतं तुम्हाला दोन्हीमधला फरक? असं वाटतं की म्हणजे आपण काहीच नव्हतो त्यावेळेस. असं होतं की पैसे दिल्याशिवाय काहीच होत नाही आणि नोकरी लागत नाही. म्हणजे वडील म्हणायचे की अरे पैसे दिल्याशिवाय काय होत नाही आणि नोकरी लागत नाही, आपल्याकडे पैसे नाहीत, त्यामुळं शिकून काय उपयोग नाही, असं एक वडिलांच्या डोक्यात असायचं. आणि जेव्हा माझं सिलेक्शन झालं मी वडिलांना म्हणायचे की स्पर्धा परीक्षेमध्ये पैसा वगैरे काय चालत नाही आणि माझा विश्वास आहे की मी स्पर्धा परीक्षा देऊन काही ना काही पोस्ट मिळवेन असा एक मला विश्वास होता. त्यामध्ये माझं 2011-12मध्ये माझं ST महामंडळमध्ये क्लर्क म्हणून सिलेक्शन झालं. त्यामध्ये मी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 1ली आले होते.
तर ते लेटर जेव्हा अपॉइंटमेंट लेटर घरी भेटलं आम्हाला किंवा ते आलं पोस्टाने की तुम्ही सिलेक्ट झालेत आणि उद्या जॉईनिंग आहे, तारीख दिली होती कागदपत्र घेऊन या म्हणून. तर ते जॉईनिंग लेटर रात्रभर एकदा माझी आई बघायची उठून, एकदा मी बघायचे, एकदा माझे वडील बघायचे ती खरंच आहे का खोटं आहे म्हणून. ते रात्रभर लेटर आम्ही म्हणजे रात्रभर तर झोपच नाही आली कुणाला, खरंच सिलेक्शन झालं या खुशीमध्ये. आणि ते लेटर आम्ही प्रत्येकजण एक जण उठून बघायचो की खरंच आहे का. हे असं एक थोडंसं झालेलं माझ्यासोबत. मग तो आनंद होता का विश्वास नव्हता काय? आनंद होता, परंतु विश्वास ठेवण्यासारखं वाटतच नव्हता. कारण त्यावेळेमध्ये म्हणजे कॉलेजमध्ये इकडे तिकडे भरतीच्या वेळेला म्हणजे पैसे देऊन भरती होतात वगैरे असं बऱ्याच ठिकाणी होतं वातावरण, ग्रामीण भागामध्ये आमच्या गावामध्ये वगैरे, की पैसे दिल्याशिवाय नोकरी लागत नाही वगैरे असं चर्चा राहायची त्यावेळेस. त्यामुळं विश्वास होता, म्हणजे अपॉइंटमेंट लेटर तर आलं होतं, परंतु ते खरंच आलं आहे का, खरंच आपल्यासाठीच आलं आहे का यावर विश्वास बसत नव्हता. बरं, आता आपण थोडंसं शेवटाकडे येऊया. तुम्ही आता या पदापर्यंत पोहोचलात, या माध्यमातून आपण कुठल्या कुठल्या म्हणजे विषयाला तुम्ही हात घातलात आणि कोणाला न्याय मिळवून देण्यासाठी अशी काही विशेष कामगिरी बजावली आहे का? मी क्लर्क असताना मी कंटिन्यू म्हणजे मला एक वर्दीमध्ये यायची इच्छा होती. मी कॉलेजमध्ये असतानाच जर एखादा वर्दीवाला समोरून गेला रोडवरनं समजा गाडीवर वगैरे, तर तो जाईपर्यंत किंवा तो न दिसेपर्यंत मी त्याच्याकडे बघत राहायचे. अरे आपल्याला पण काहीतरी करायचं आहे किंवा काहीतरी व्हायचं. ते वर्दीची ओढ मला कॉलेज जीवनामध्येच होती. मग त्यानंतर जेव्हा मी क्लेरिकल जॉईन केलं तेव्हा पण मी नंतर अभ्यास केला. त्यानंतरनं माझं सिलेक्शन झालं पोलीस उपनिरीक्षक म्हणून 2013ला. त्यानंतर मी खात्यामध्ये रुजू झाले. पहिली माझी पोस्टिंग ही परळी शहर बीड येथे मिळाली. त्या ठिकाणी माननीय SP सर अनिल पारसकर सर होते. त्यांनी मला एकच कामगिरी बजावली होती की परळीतल्या मुली आणि कॉलेजमध्ये आणि शाळेमध्ये ह्या गेल्या पाहिजे आणि ह्याच कामासाठी तुमची अपॉइंटमेंट मी परळी शहरला करतोय. तर असं सांगून सरांनी मला स्पेशल अपॉइंट मला परळी शहरला केलं होतं. आणि फक्त मी सरांना शब्द दिला होता की मला फक्त 2 महिने द्या, इथल्या मुली शाळेला आणि कॉलेजला ह्या बिनधास्त आणि न घाबरता जातील. हा शब्द मी सरांचा पाळलेला होता परळी शहरमध्ये. बीड जिल्ह्यात आणि लातूर जिल्ह्यात तुम्ही कार्य बजावलेलं आहेत, काय फरक वाटतो 2 जिल्ह्यामध्ये? बीड जिल्हा तसा चांगला आहे, परंतु थोडंसं लोक ॲग्रेसिव्ह आहेत आणि स्टार्टिंगलाच माझी पोस्टिंग तिथे दिल्यामुळे पहिल्यांदाच अशा एकदम धगधगत्या ठिकाणी माझी पोस्टिंग झाल्यामुळे मला काम करण्याची संधी भेटली आणि त्या माध्यमातून मी काम केलं. आणि परळी शहरमध्ये मी 3.5 वर्ष अगदी सक्सेसफुली चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. माझ्या मते मी जेव्हा परळी शहरामधनं आले त्यानंतर अजून कुठलीही लेडीज तिथं पोस्टेड नाही आहे. बरं, तुम्हाला हा जो तुमचा प्रवास आहे याच्यामध्ये सर्वात चांगलं कुठलं काम असं तुमच्या मनाला वाटते की अरे खरंच हे काम केल्यामुळं माझ्या मनाला समाधान वाटलं, असं एखादी गोष्ट सांगता येईल? मी जेव्हा परळी शहरमध्ये होते मला एक चॅलेंजिंग काम दिलं होतं की इथल्या मुली या कॉलेजला शाळेला जात नाहीत, रोडवरती छेडछाडीचे प्रकार होतात, ह्या गोष्टी त्यावेळेस होत्या तिथे. तर त्या मुलींना एक आत्मविश्वासाने त्यांना शाळेला कॉलेजला येण्यासाठी मी प्रवृत्त केलं. आणि त्यानंतरनं शाळेला कॉलेजला जाण्यासाठी ज्या गोष्टीमुळे त्या घाबरत होत्या त्या गोष्टीला मी प्रतिबंध केला. बऱ्याच जे त्यांना त्रास देतात त्यांच्यावरती कारवाया केलेल्या आहेत आणि त्या मुली सन्मानाने आत्मविश्वासाने त्या कॉलेजला शाळेला जाऊ लागल्या. हे मी चांगलं काम केलेलं आहे. आणि त्यानंतरनं मी उमरग्यामध्ये पिंक पथक प्रमुख म्हणून होते. तर महिलांचे गुन्हे फास्ट तपास करून चार्जशीट टाकणे आणि आरोपीला लवकरात लवकर अटक करून तपास करणे हे माझं काम होतं. मी त्या ठिकाणीही 3.5 वर्ष मी चांगलं काम केले महिलांसाठी. मॅडम, तुम्हाला माझा शेवटचा प्रश्न आहे. आत्ता तुम्ही इथंपर्यंत खूप मोठा संघर्ष करून इथंपर्यंत पोहोचलेला आहात, या येणाऱ्या महिलांना किंवा मुलींना काय आव्हान कराल? महिलांना आणि मुलींना माझं हे आव्हान असेल की
आपण शिकून आपल्या पायावर आर्थिक परिस्थिती ही चांगली घडवावी आपली स्वतःची, कोणावरही डिपेंड राहू नये. कुठलंही काम छोटं मोठं नसतं. छोटासा उद्योग करा किंवा छोटासा व्यवसाय करा. प्रत्येकालाच नोकऱ्या लागतील असं काही नाही, परंतु कुठलंही काम हे छोटं नसतं. त्या माध्यमातून तुम्ही आपल्या पायावर उभा राहा. तुम्ही कोणावरही डिपेंड राहू नका. त्यानंतर सेल्फ प्रोटेक्शन, स्वतःसाठी सेल्फ प्रोटेक्ट करा. स्वतः कोणाचा अन्याय सहन करू नका. आणि ज्या ठिकाणी तुम्हाला ज्या ठिकाणी गरज लागेल त्या ठिकाणी तर पोलीस आहेतच. 112ला तुम्ही फोन करू शकता, परंतु अन्याय सहन करू नका. स्वतःच्या पायावर तुम्ही खंबीर उभे राहा. तसं पाहिलं तर भारत हा म्हणजे पुरुषप्रधान देश मानला जातो. तुम्ही महिला असून सुद्धा इतक्या उंचीपर्यंत गाठला आहात, तुम्ही उंची गाठली आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला काही त्रास, असं काही अडचणी वगैरे कोणी निर्माण करण्याचा प्रयत्न वगैरे काही झाला होता? नाही, असं काही नाही. जे काही माझे शिक्षक म्हणा, कॉलेजचे शिक्षक म्हणा किंवा स्पर्धा परीक्षेचे शिक्षक यांनी मला पुढे जाण्यासाठीच प्रोत्साहन केलेलं आहे. असं अडसर वगैरे कोण्या ठिकाणी नाही आलेला. फक्त एवढंच होतं की बाबा काही जण म्हणायचे की तुझ्यानं काय MPSC होतं आहे, खूप ते हे लागतं, चांगले क्लासेस लागतात, हे ते. परंतु मला अभिमान आहे की मी एक ग्रामीण भागामध्ये राहून, गावात राहून प्री मेन्स आणि ग्राउंड इंटरव्ह्यू क्रॅक केलेला आहे. मी कुठेही बाहेर गेलेली नाही. मी उमरगा प्रीमायसेसमध्येच राहून मी PSI पदापर्यंत आलेली आहे. मॅडम, पुन्हा एकदा तुम्हाला नागराज न्यूजच्या वतीनं मनापासून शुभेच्छा. आपण दिलखुलास अशी चर्चा केलात, आपला अमूल्य असा वेळ आम्हाला दिलात आणि महिलांना आणि मुलींना खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही चांगलं आव्हान देखील केलेलं आहे. आपण वेळ दिलात त्याबद्दल नागराज न्यूजच्या वतीनं आपण पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद.